तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ले रायरेश्वरावर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्या किल्ल्यावर आज निलेश लंके प्रतिष्ठानाच्या वतीने स्वच्छता आणि संवर्धन मोहीम जी आहे ती राबवण्यात येते। यामध्ये स्वतः खासदार निलेश लंके हे शेकडो मावळ्यांसह सहभागी झालेले आहेत आणि स्वतः त्यांनी खरं तर जे संवर्धन करण्यात येत होतं त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते अंगखांद्यावर घेऊन अवघड वाट सरत ते आज किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत निलेश लंके आहेत। आज संवर्धन मोहीम राबवण्यात येते, स्वच्छता मोहीम राबवण्यात येते, काय यामागचं उद्दिष्ट आहे, कशी असणारी मोहीम, काय सांगता? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम करण्याचा निर्णय घेतलेला होता। त्या पद्धतीने आम्ही शिवजयंतीचं औचित्य साधून किल्ले शिवनेरी या ठिकाणी सुरुवात केली। दुसऱ्या पर्वामध्ये बलिदान मास, ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं त्या धर्मवीर गडावर माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच तो गड आहे, तिथं दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही स्वच्छता केली। आणि 27 एप्रिल या दिवशी छत्रपती शिवरायांनी ह्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आपल्या जिवलग मावळ्यांच्या बरोबरीने, आणि ती शपथ सत्यात उतरवण्याचं काम खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांनी केलं। त्यामुळं आपण सुद्धा आज आम्ही हा गेड निवडलेला आहे, त्याबाबत आम्ही स्वतः इथं मावळे म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी काम करत आहे। म्हणजे या ठिकाणची कचरा कुंड्या लावण्याचं काम असो, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो, काही ठिकाणी लाईटची व्यवस्था नव्हती, लाईटची व्यवस्था केली, असे छोटे मोठे काम आणि स्वच्छता मोहीम या ठिकाणी आमची सुरू आहे। किती किल्ल्यांवर साधारणतः स्वच्छता मोहीम ही मोहीम राबवण्याचं लक्ष तुमचं आहे? किती किल्ले ही आज आम्ही मावळा नावाची संघटना या मागील कालखंडामध्ये आम्ही प्रतिष्ठानच्या नावाखाली काम करत होतो, पण आता आम्ही मावळा नावाची एक नवीन संघटना आपला मावळा, त्या मावळा नावाच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही महिन्याच्या एका रविवारी, महिन्यातला एक कुठला तरी एक रविवार शोधून आणि प्रत्येक गडावर जाऊन ती स्वच्छता मोहीम राबवणार आहे। ही संकल्पना तुमच्या मनात कशी काय आली, कुठून याची सुरुवात झाली? अरे, ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण समाजामध्ये वावरतो, छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय आपला दिवस सुद्धा जात नाही, त्या राजांसाठी एक तरी दिवस दिला पाहिजे, आपण महिन्यातला एक तरी दिवस राजांसाठी दिला पाहिजे, तरच आपल्याला जय भवानी जय शिवाजी म्हणायचा अधिकार आहे। त्यामुळे आपण त्या राजांसाठी, ज्या राजांनी गडकिल्ले उभे केले, ज्या राजांच्या काहीतरी आठवणी, त्या ठिकाणी जाऊन आपण एक दिवस श्रमदान केलं पाहिजे, ह्या भूमिकेतून आम्ही काम करतो। थोड्याच दिवसात किल्ले रायगडावर शपथ शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे। खरं तर हा सोहळा जो आहे तो तारखेनुसार न घेता तिथीनुसार घेण्यात यावा अशी मागणी संभाजी भिडे यांनी केलेली आहे आणि 6 जूनचा सोहळा बंद करावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे। यावर खरं तर विविध प्रतिक्रिया आहेत, तुमचं मत काय, तिथीनुसार का तारखेनुसार, काय आवाज? नाही, शेवट या गोष्टीमागं अनेक इतिहासकारांचं वेगवेगळं मत आहे, ते सर्वांचं मत जाणून घेऊनच निर्णय घेणं योग्य राहील। शेवट माझ्यापेक्षा मी आज छत्रपतींचा शिवरायांचा मावळा म्हणून काम करतो, पण काही अनेक इतिहासाचे अनेक पानं वाचून त्यांचा सखोल असा अभ्यास आहे, त्या गोष्टीचा अभ्यास ज्याचा आहे त्यांनीच या गोष्टीवर बोललेलं योग्य आहे। छत्रपती शिवरायांनी आपल्याला कुठेतरी स्त्रियांचं रक्षण करण्याचं शिकवलं होतं, मात्र आता जर पाहिलं तर पुण्यातल्या मुळशी तालुक्यातली घटना, वैष्णवी हगवण्याची घटना खूप चर्चेत आहे। तुम्ही ती घटना ऐकली असेल, पाहिली असेल, वाचली असेल, काय तुमच्या या घटनेवर मत आहे? अशा प्रकारे हुंडाबळी आत्ताच्या काळात येणं योग्य वाटतं? आपण एक लहान असताना मी हुंडाबळीचा प्रकार ऐकत होतो, पण त्याची पुनरावृत्ती झाल्याचं आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या गोष्टीसुद्धा काहीतरी थांबल्या पाहिजे आणि याबाबत कठोरात कठोर कायदे निर्माण झाले पाहिजे। खरं तर याच बाबतीत कुठेतरी महिला आयोग आहे, त्यांनी सुरुवातीला म्हणजे मयुरी जगताप यांनी तक्रार केली होती, तेव्हा त्यांनी या बाबतीत काही कारवाई केली नाही, त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण घडलं असं बोललं जाते आणि महिला आयोगावर आता बोट ठेवलं जातं। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। तुम्हाला वाटतं असं की त्यावेळेसच कारवाई झाली असती तर आज वैष्णवीचा मृत्यू झाला नाही? मला या गोष्टीच्या बाबतली जी घटना घडली ती दुर्दैवी घटना आहे,
ती घटना ज्यांच्यामुळे झाली त्यांच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. पण बाकी काही गोष्टींची मला इत्थंभूत माहिती नसल्यामुळं त्या गोष्टीवर न बोललेलं योग्य. पण महिला आयोग आणि पोलिसांकडून हलगर्जीपणा झाला असा आरोप अनेक तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडून होते, अनेक नेत्यांकडून होते. तुम्हाला वाटतं तसा हलगर्जीपणा पोलिसांनी हलगर्जीपणा जर झाला असेल तर जर ती योग्य वेळी योग्य असा त्यामध्ये लक्ष घातलं असतं तर कदाचित एक भगिनी वाचली असती. राजकीय प्रश्न सर, की गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ नेते त्यांचं असं म्हणणं येतं की दोन्ही राष्ट्रवादींनी आता एकत्र यावं. दादा आणि शरद पवार साहेबांनी एकत्र यावं. स्वतः शरद पवार साहेबांनी काही दिवसापूर्वी तसं विधान केलेलं होतं. सुप्रिया आणि अजित पवार हे बघून घेतील. तुमचं मत काय आहे? त्यांनी आता एकत्र आलं पाहिजे आता राजकीय दृष्ट्या? शेवट मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे सर्वेसर्वा त्या पक्षाचे संस्थापक आदरणीय पवारसाहेब आहेत आणि त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेब आहेत. त्या पक्षाच्या नेत्या म्हणून आदरणीय सुप्रियाताई काम करतात. त्यामुळे आणि त्या पक्षातला मी एक छोटासा घटक आहे आणि मी छोटासा घटक असल्यामुळं या गोष्टीवर माझ्यासारख्यांनी बोलणं योग्य नाही. पण तुम्ही छोटासा घटक आहे म्हणताय, पण तुम्ही यासाठी प्रयत्न करणार, तुमच्या मनात आहे का त्यांनी एकत्र यावं? तुम्ही यासाठी काय प्रयत्न करणार? शेवट राजकीय निर्णय कुठला घ्यायचा, कुठल्या निर्णयाचा किती समाजासाठी फायदा होऊ शकतो, कुठल्या निर्णयाचा समाजासाठी काय परिणाम होऊ शकतो हा विचार करणारी ही सगळी मंडळी. आमचं जेवढं वय आहे तेवढं त्यापेक्षा जास्त त्यांना राजकीय अनुभव असल्यामुळं हे सर्व काही निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे आणि नेत्यांनी नेतृत्वाने एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय कार्यकर्त्यांनी मान्य करायचा असतो. त्यामुळे मी कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहे. उद्या कुठला निर्णय जरी झाला तर तो कार्यकर्ता म्हणून तो स्वीकारायचा असतो. तुमची इच्छा आहे का दोघांनी एकत्र यावं अशी? शेवट राजकारण जर विषय सोडून जर बोलायचं म्हणलं तर पवार परिवार आहे आणि कोणाला वाटत नाही परिवार एकत्र यावा. साहजिक प्रत्येकाची भावना असते. शेवट परिवार हा एकत्र आला पाहिजे. राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने चालू द्या. मला कालसुद्धा एका पत्रकारांनी विचारलं की शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत तुमचं काय मत आहे? मी त्यांना सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हे कुटुंबातले हे घटक आहेत. हे एकत्र आल्यानंतर निश्चित मला माझ्यासारख्या एका कार्यकर्ता म्हणून आनंद वाटेल. तसं हा एक पवारसाहेबांचा परिवार आहे, आदरणीय पवारसाहेबांचा परिवार आहे. तो परिवार अखंडित राहू हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्वाभाविक वाटणारच नाही, मग तो कौटुंबिक असो किंवा राजकीय असो. धन्यवाद. तर विविध प्रश्नांवर खासदार निलेश लंके यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.